दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख म्हणून शिंदे साहेबांच्या सोबत आहे। मात्र आज दिनांक 22/4/2023 रोजी मी माझ्या समर्थकांसह लोकसभा जालनाचा फॉर्म भरलेला आहे। लोकसभा जालनाचा फॉर्म भरत असताना मी गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना जिल्ह्यामध्येच नव्हे तर मराठवाडा विभागामध्ये माझं फार मोठं काम आहे आणि त्यामुळे माझ्या समर्थकांचा फार मोठा आग्रह आहे। या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालन्यामधील जालना, बदनापूर आणि संभाजीनगरमधील फुलंब्री, सिल्लोड आणि पैठण हा भाग निवडून काढलेला आहे आणि म्हणून या भागामध्ये फिरत असताना लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया येतात तर या प्रतिक्रियामधून मला माझ्या समर्थकांनी आज लोकसभेचा फॉर्म भरणं भाग पाडलेला आहे। कारण मी उच्च शिक्षित आहे आणि तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणून माझी इच्छा झाली आज की जर मी उच्च शिक्षित असेल, तळागाळातल्या वस्तीपर्यंत पोहोचलेला असेल आणि माझ्या मागं बहुसंख्य जर समाज असेल, मी जातपात मानणारा माणूस नाही आणि म्हणून मलाही वाटू लागलं की मी उच्च शिक्षित असल्यामुळे, मला लोकांच्या प्रश्नाची जाण असल्यामुळे मी या जालना जिल्ह्याचा लोकसभा मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो। कारण आजपर्यंत आम्ही बघतोय की गेल्या काही दशकापासून सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी म्हणतात की जालना जिल्हा मागास आहे। तर जालना जिल्हा मागास का आहे तर याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे। जे स्वतः म्हणतात जालना जिल्हा मागास आहे त्यांनीच हा जालना जिल्हा मागास ठेवलेला आहे। या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये कसल्याही प्रकारचा विकास नाही आणि या जालना जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर माझ्यासारखा सुशिक्षित माणूस, गरीबातल्या तळागाळातल्या माणसाची जाण असलेला माणूस, त्यांचे प्रश्न सोडविण्याची इच्छा असलेला माणूस हा माणूस संसदेमध्ये गेला पाहिजे, जेणेकरून संसदमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी चांगल्या पद्धतीने बोलता आले पाहिजे। या तीन भाषा जर चांगल्या पद्धतीने बोलता आल्या तर लोकांचे प्रश्न तुम्हाला समजून घेता येतील आणि लोकांचे प्रश्न समजले तरच तुम्ही संसदमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांचे प्रश्न मांडतील आणि म्हणून मी आज जालना लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरला।